आई अगं आता तारिणीला फोन करून काय होणार आहे? तिच्याचमुळे केदार लांब गेलाय काव्यापासून. अगं नाही ग बाई, केदार मुळात तिच्याजवळ कधी गेलाच नव्हता. काव्या त्याला चिकटायला येत होती. आणि हे बघ, आता आपल्या समोर दुसरा कुठला पर्याय आहे का? थांब जरा. हा केदार थांबव, सुमीचा फोन आहे. हा बोल ग सुमी. तारिणी, अगं मगाशी ना चेतनाताईंचा फोन आला होता. त्या काय म्हणत होत्या की बघण्याचा कार्यक्रम आपण उद्याच करून घेऊया. अगं मग ठीक आहे ना, हरकत काय. मी चेतना काकूंशी त्या मुलाबद्दल बोललीये आणि त्यांच्या बोलण्यावरून तरी मला वाटतंय की मुलगा खूप चांगला. मग कशाला आपण वेळ घालवायचा आहे? अगं हो, पण अजून काव्या लग्नाला तयार नाहीये. का? आता तुला माहितीये ना तिची गाडी कुठे अडली आहे ती. हा पण तारिणी, मला आता एकच मार्ग दिसतोय. कोणता मार्ग? ते म्हणतात ना, नावडतीचं मीठ आळणी आणि आवडतीच्या चकल्या गोड. आता चकलीनच येऊन काहीतरी समजूत घातली तर होऊ शकतं. जेव्हा चकली येईल तेव्हा तिची समजूत काढेल आणि मग बघूया. काय काय बोलतीयस मला? हा बरोबर आहे, मलाही असंच वाटतंय. आता जे काही करेल ते चकलीच करेल. हो हो, बर बर बर. चकली बनवते. काय बोलली श्रीवल्ली? तिचं असं म्हणणं आहे की काव्या लग्नासाठी तयार नाहीये. का? का बरं नसेल ती लग्नाला तयार? माझ्यामुळे? अरे मी काय केलं? असं काय करतोयस? मन मोडलंस ना तू माझ्या बहिणीचं. आता काय होईल तिचं बिचारीचं? मी काही मन मोडलं नाही आहे तिचं. उगाच मला गिल्ट देऊ नकोस. एकतर माझं आधीपासून तुझ्यावर प्रेम होतं. नाही म्हणजे आहे, आणि आता तुझं पण माझ्यावर प्रेम आहे. पण मग काव्याला पण तिचं प्रेम मिळायला हवं ना, आणि ते तू मिळवून द्यायचं. मी? तू नाही तर अजून कोण? ती आत्ता कोणाचंच ऐकत नाहीये, त्यामुळे तू तिला समजवायचंस. मग तेच ना, कोणाचं काहीच ऐकत नाहीये तर माझं काय ऐकेल ती? असं काय करताय केदू भाऊजी? तुमच्या लाडक्या मेहुणीसाठी तुम्ही एवढं पण नाही करणार? प्लीज केदू भाऊजी, बोला ना तिच्याशी. केदू, चल आता. हाय काव्या. केतू, केतू मी तुझीच वाट बघत होते रे. हे बघ, मी तुझीच वाट बघत होते. काव्या, ते दार नको लावूस. नाही. अरे आता आपल्यामध्ये कोणीच यायला नको. हो, पण ते- तू माझी घालमेल समजू शकतोस. फक्त तूच समजू शकतोस. माझ्या जुन्या बॉयफ्रेंडला धडा शिकून माझ्यासाठी स्टँड घेतलास आणि आज अख्ख्या कुटुंबासमोर माझ्यासाठी स्टँड घ्यायला उभा आहेस. आलाय ना माझ्यासाठी स्टँड घ्यायला. हो, पण मुलीसाठी एका पुरुषाने स्टँड घेणं चांगली गोष्ट आहे ना. असाच पुरुष मला आयुष्यभरासाठी जोडीदार म्हणून हवाय. आपण एकत्र नसून सुद्धा एकत्र आहे केतू. मला माहिती होतं तुला बातमी मिळणार आणि तू मला लगेच भेटायला येणार. केतू, ही जालिम दुनिया, ही जालिम दुनिया आपली प्रेम कहाणी संपायला निघाली आहे रे. पण तूच मला समजू शकतोस. मला समजूची वेळ पडते का? थांब. बस तिथे बस. केदार समजावेल काव्याला व्यवस्थित. अगं तो लाख सांगेल ग बाई, पण ही बाया ऐकली पाहिजे ना. अगं का नाही ऐकणार? तो तिला एक मित्र म्हणून समजावेल. ती ऐकेल, नक्की ऐकेल. मी जाऊन बघते जरा. अगं ए, तू जरा शांत बसशील का बाई? मी शांत बसू? अगं आई आहे मी तिची, मी कशी शांत बसू? हे बघ मालती, तो तिच्या हितासाठीच तिला समजवायला गेलाय की नाही केदार? हा, तो तिचं मन वळवल्याशिवाय राहणार नाही, मला माहितीये. या घरातल्या मुलींचं लग्नासाठी मन वळवण्याशिवाय दुसरं येतंय काय त्याला? ते जमतं बरोबर. काव्या, हे बघ, मी तुझ्याच तरकडे बघते. मी तुला काय सांगतोय हे नीट शांतपणे ऐकून घे. हा, तू कॉमर्स स्टुडंट आहेस ना? हो. मग तुला लॉजिकल गोष्ट सांगतो मी आता. समजा मी एखाद्या कंपनीमध्ये पैसे लावले आणि ती कंपनी लॉस मध्ये गेली आणि म्हणजे तुझा लॉस झालाय? खांडेकर आता श्रीमंत राहिले नाहीये? नाही नाही, हे बघ, तू काळजी करू नकोस केतू. चांगल्या वेळेस सगळेजण साथ देतात, पण मी वाईटात सुद्धा तुला साथ. बोलू तर दे पूर्ण. मी नाही लावले पैसे. बरं, आपण असं समजूया की तू पैसे लावले. पण मी तर कामच करत नाही. माझ्याकडे कुठे आले पैसे? पण तुझ्यासारख्या नवऱ्याची इच्छा असेल ना तर मी करेन नोकरी. काव्या,
तुला नाही कळत आहे मला काय सांगायचं ते. तू नाही, मी नाही, कोणीच नाही, ठीक आहे. एखाद्या माणसाने जर एखाद्या कंपनीमध्ये पैसे लावले आणि ती लॉसमध्ये गेली तर त्याने काय करावं हे तू बोलू नको, मी सांगतो. तू बोलल्यावर मला काही कळत नाही. तर ज्या माणसाने त्या कंपनीत पैसे लावून त्याचा लॉस झाला त्याने दुसऱ्या कंपनीत पैसे टाकून प्रॉफिट मिळवायचं आणि कंपनी शोधण्यासाठी ज्यांना त्यातलं कळतं अशा लोकांची मदत घ्यायची. ताई, बहीण, अक्का, कोणाची पण मदत घ्यायची आणि ती लोक जी कंपनी सजेस्ट करतील त्या कंपनीत लग्न करायचं. काय काय अरे पण तू तर पैशांबद्दल बोलत होता ना, आता हे लग्न कुठून आलं? काय काही बोलतोस अरे? काव्या, मी काय म्हणतोय तुला कळत नाहीये का? काव्या, मला काय सांगायचं ना तुला ते कळत नाहीये. हे बघ, आयुष्य खूप सुंदर आहे, खूप मोठं आहे आणि त्यात जर आपली आवडती व्यक्ती आपल्या सोबत असेल ना तर गोष्टी खूप सुंदर होतात. प्रत्येक संकटात ती आपल्या सोबत असते. मी कायमच तुझ्या सोबत असणार आहे केदू. नाही, मला माझ्या आवडीचा जोडीदार आधीच मिळालाय काव्या. आणि माझं तुझ्यावर प्रेम जरी नसलं ना तरी मित्र म्हणून काळजी नक्कीच आहे. आपलं न जुळण्यामागे ना काहीतरी चांगलं कारण आहे. देवाने आधीच तुझ्यासारख्या चांगल्या मुलीसाठी एक चांगला मुलगा शोधून ठेवलाय आणि तू जर असं दार बंद करून बसलीस तर तुझ्यापर्यंत ती संधी कशी पोहोचणार? तू मुद्दाम करतोयस नाही सगळं मला त्रास द्यायला? नाही काव्या, मी तुझ्या चांगल्यासाठीच सांगतोय. हे बघ, तुला आवडणारी व्यक्ती, तुझ्यावर जीवापाड प्रेम करणारी व्यक्ती, तुला अशीच व्यक्ती हवी आहे ना. आणि तो मुलगा अगदी तसाच आहे. तो ना तुला खरंच खूप सुखात ठेवेल. ट्रस्ट मी काव्या, तू खूप जास्त चांगला मुलगा डिझर्व करतेस. आजपर्यंत मला असं कोणीच समजावून नाही सांगितलं रे. आजी नाही, मामा नाही, आई नाही, पण तूच मला समजून घेतोस केदू. समजलं ना तुला? हो. बस त्याचाच आनंद आहे. तू त्या मुलाला भेटशील ना आता? भेटणार, पण मला आवडलं तरच मी लग्नाला होकार देईन. पण प्रॉमिस कर की मुद्दाम नकार देणार नाहीस. ठीक आहे. मग मित्र म्हणून मी पण तुला एक प्रॉमिस करतो. जर तो तुला नाही आवडला तर तुझ्या मनाविरुद्ध मी काहीच होऊ देणार नाही. सगळ्यांसमोर मी तुझ्या बाजूने उभा राहीन. अय्या अय्या, खरंच? मी आणि तुझी बहीण तारिणी सुद्धा, आम्ही दोघं. ठीक आहे. संधीसाठी दार उघडू? हो. बाय. ओ मिस्टर खांडेकर, माझा नवरा आहेस म्हणून नाही, पण एक मित्र म्हणून आणि एक माणूस म्हणून तुझा खूप अभिमान वाटतो. आणि अशी व्यक्ती माझी सगळ्यात जवळची व्यक्ती आहे ह्याचा खूप अभिमानही वाटतो. मिसेस खांडेकर. अरे देवा, खूप थंड झाला होता का? पण गोडवा तेवढाच होता.